नांदेडमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयामध्ये महिलांनी मोर्चा काढलाय। कला मंदिर परिसरातील दारूचं दुकान बंद करण्याची मागणी करण्यात आली। मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन भवनाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलंय। पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आलं। यासाठी 7 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आलाय। रायगडच्या रोहा शहरात डॉक्टर सी.डी. देशमुख सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते सभागृहाचं उद्घाटन होणार आहे। मंत्री भरत गोगावलेंचं नाव निमंत्रण पत्रिकेतून वगळल्यानं चर्चांना उधाण आलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीतील सुरुवात झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या संख्येने मासे मिळत असल्यानं मच्छीमारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। जोरदार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलंय। येत्या 15 सप्टेंबरपर्यंत नांदेड जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। बुलढाणा शहरामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढत गणरायाचं विसर्जन करण्यात आलं। मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने पोलीस आणि वारकरी संप्रदायाने सहभाग घेतला होता। पुण्यात दहशत पसरवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली। त्याच्याकडून 2 पिस्तूल, 4 मॅगझीन आणि 2 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। ओंकार जाधव असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। मावळमधील तळेगाव दाभाडे ते उरुळी कांचन हा पुणे रेल्वे बायपास प्रकल्प सध्या प्रस्थापित करण्यात आलाय। मात्र त्याचा सर्वात जास्त फटका कुरुळी ग्रामस्थांना बसणार आहे। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। रेल्वे प्रशासनाविरोधामध्ये निर्णय आंदोलन देखील छेडण्याचा त्यांनी इशारा दिलाय। चिपळूणमध्ये भात पिकावर करपा रोग पडल्यानं बळीराजा संकटात सापडलाय। करपा रोग पडल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। समाधानकारक पाऊस पडल्यानं समाधानी असलेला शेतकरी आता करपा रोगाच्या हल्ल्यानं संकटात सापडलाय। चिपळूणमधील गुहागर बायपास ते मुख्य रस्त्यावर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे अधिकृत कचरा डेपो असताना देखील रस्त्यावर कचऱ्याचे ढीग असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये असलेलं पलढग धरण 100% भरलंय। त्यामुळे सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। पलढग डॅम परिसरामध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगर चौकात जालना महामार्गावर बंजारा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। हैदराबादनुसार एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झालाय। बीड जिल्हा परिषदेतील अनुकंपा तत्वावरील भरतीला अखेर 3 वर्षांनंतर मुहूर्त लागलाय। 15 सप्टेंबरला या भरतीसाठी समुपदेशन प्रक्रिया सुरू होणार असून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीमध्ये बोलवण्यात आलंय। नवरात्र उत्सवामध्ये अंबाबाई मंदिरात चोरट्यांना पकडण्यासाठी आता एआयचा वापर होणार आहे। संशयित चोरट्यांचे फोटो अगोदरच एआय मध्ये फिट करण्यात आल्यानं तात्काळ ओळख पटणार आहे। मालवण, वेंगुर्ला आणि देवगड समुद्रामध्ये परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स आणि अनधिकृत पर्सिसिन नौकांचं अतिक्रमण सुरू असतानाच मत्स्य व्यवसाय विभागाकडून कारवाई होत नाहीये। त्यामुळे मच्छीमार आक्रमक झालेत। मासेमारीवर केलेल्या कारवाईची माहिती द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। सेवा पंधरवाडा साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर भुसावळमध्ये महसूल विभागाच्या वतीनं प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवाडा म्हणून सादर होणार आहे। धाराशिव जिल्ह्यात चालणाऱ्या कला केंद्रांना पोलिसांचा अभय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। येरमाळा आणि चोराखळी येथील कला केंद्र हे मध्यरात्री देखील सुरू असतात। मात्र यावर कारवाई करण्यास पोलिसांची टाळाटाळ होताना दिसतेय। यावेळी पोलिसांनी जाब विचारतानाच व्हिडिओ सजग नागरिकांना सोशल मीडियावर व्हायरल केलाय। जंगल वाचवण्यासाठी भंडारातील शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतलाय। येथील विद्यार्थ्यांनी 10,000 सीड बॉल तयार करून बीज फेका जंगल वाढवा असा उपक्रम राबवलाय।
ओळख लपवून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत जाणाऱ्या गुन्हेगारांची आता काही खैर नाही, कारण साईबाबा संस्थेने AI तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन पीपल काउंटिंग आणि फेस डिटेक्शन प्रणाली कार्यान्वित केली आहे। या प्रणालीमुळे साई मंदिरामध्ये विविध प्रवेशद्वारांनी प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या भाविकांची तंतोतंत आकडेवारी ही संस्थानाला कळणार आहे। सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागल्यात। दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुबदुबी धरण हे ओव्हरफ्लो झालंय। शिरवळ जैनपूर या भागातील शेतामध्ये पाणी शिरल्याने पिकं पाण्याखाली गेली आहेत। पिंपरी चिंचवड महापालिकेने वाकड ताथवडे परिसरामध्ये मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली। विकास आराखड्यामध्ये 18 मीटर रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील 43 झोपड्या या हटवण्यात आल्यात। या कारवाईमुळे सुमारे 38,750 चौरस फूट जागा अतिक्रमण मुक्त झाल्यात। सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील कुर्डू गावातील मुरुम उत्खनन अवैधच आहे असा अहवाल म्हाडा तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय। अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी कुर्डू गावावर ठपका ठेवत मुदत संपल्यानंतर अवैध पद्धतीने झाल्याचं अहवालामध्ये सांगण्यात आलंय। माओवाद्यांच्या संघटनेत अलीकडेच सर्वोच्च नेतृत्व पद तिप्पिरी तिरुपती म्हणजेच देवजी आणि दंडकारण्य झोनल समितीची जबाबदारी क्रूर समजला जाणारा जहाल माओवादी माडवी हिडमाकडे देण्यात आली आहे। त्यामुळे दंडकारण्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। पुणे जिल्हा आंबेगाव तालुक्यातील मंचर शहराच्या मध्यवर्ती चावडी चौकातील दर्ग्याखाली रस्त्याचं काम सुरू होतं। यावेळी अचानक भुयाराखाली रचना आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे। यावेळी तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। महायुती सरकारने नागपूरच्या अमरावती महामार्गावरील बोले पेट्रोल पंप चौक ते विद्यापीठ कॅम्पस चौकापर्यंत उड्डाणपुलाचं काम आज लोकार्पण करण्यात येणार आहे। मात्र या उड्डाणपुलाला काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचं नाव देण्यात आलंय आणि या पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी यांच्या हस्ते होणार आहे। मनमाड पिंपळगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये टोमॅटोच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे। टोमॅटोला प्रति किलो 4 ते 5 रुपये इतकाच भाव मिळतोय। त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून दिलेत। गोंदियातील बरडटोलीमधील जिल्हा परिषद शाळेतील अनेक वर्ग खोल्या जीर्ण झाल्या आहेत। पाणी साचलेल्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय। लवकर शाळेचं बांधकाम झालं नाही तर 15 दिवसांमध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला शाळेमध्ये मद्यपान करणं चांगलंच भोवलंय। या शिक्षकाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्य अधिकाऱ्यांनी निलंबन केलंय। त्यामुळे शाळेमध्ये मद्यपान करणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणलेत। राज्य शासनानं हैदराबाद गॅजेटचा मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात जारी केलेल्या GR नंतर राज्यातील बंजारा समाज देखील आक्रमक झालाय। अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत बंजारा समाजानं हिंगोलीमध्ये देखील आमरण उपोषण पुकारले। भारतीय प्राणी सर्वेक्षण आणि पश्चिम प्रादेशिक केंद्र येथील पुण्यातील शास्त्रज्ञांनी सेरिसिन चाफर बिटल या भुंग्यांच्या एका नवीन प्रजातीचा शोध लावलाय। या प्रजातीला निओसेरिका आकुर्डी कलावटे 2025 असं नाव देण्यात आलंय। ही नवीन प्रजाती पुणे जिल्ह्यातील आकुर्डी येथील भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या परिसरामध्ये आढळून आली आहे। लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत हल्ली सर्वांनाच मोबाईलचं व्यसन लागल्याचं आपण पाहतोच। मात्र आता पक्ष्यांनाही मोबाईलचं व्यसन लागल्याचं पाहायला मिळतंय। गोंदियातील शिरपूरमध्ये एका पोपट्याला चक्क मोबाईलचं व्यसन लागलंय। मोबाईलवर लावलेली गाणी कोणी बंद केल्यास अथवा फोन परत घेतल्यास या पोपट्याला राग अनावर होतो आणि तो त्यांना टोचा मारतो। एवढंच नाही तर फोन बंद केल्यास चोच लावून मोबाईल सुरू करण्याचाही तो प्रयत्न करतोय। लोणावळ्यामध्ये हजारो पर्यटक पर्यटनासाठी येतात, मात्र तेथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं पर्यटकांसह स्थानिकांनीही नाराजी व्यक्त केली। याचाच निषेध म्हणून स्थानिक महिलांनी लोणावळा नगर परिषदेच्या बाहेर थाळी नाद आंदोलन करत निषेध केला। निसर्गाची कृपा आणि पालिकेच्या तत्परतेमुळे सोलापूरकरांचं मोठं संकट टळलंय। सोलापुरातील सखल भागातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे सोलापूरकरांना तात्पुरता दिलासा मिळालाय।
गुजरातमध्ये जाणाऱ्या लिंबांचे दर मोठ्या प्रमाणामध्ये कोसळले आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा तब्बल 70 रुपये प्रति किलोने दर कमी झालाय. सप्टेंबर 2024 मध्ये 110 रुपये प्रति किलो दर होता. यंदा तोच दर फक्त 40 रुपयांवर आलाय. पश्चिम महाराष्ट्रात आता वाघांची दरगाळी ऐकू येणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आता 8 नवे वाघ येणार आहेत. ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातून वाघ आणण्यास वन मंत्रालयाने परवानगी दिली आहे. यामध्ये 3 नर आणि 5 मादी वाघांचा समावेश आहे. गोंदियात रब्बी पिकातील धान विक्रीचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेत. खरीप हंगामातील शेतीचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. 239 कोटी 84 लाख रुपये शासनाकडे बाकी आहेत. मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध करत जळगावच्या धरण गावामध्ये ओबीसी समाज बांधवांनी आंदोलन केलंय. ओबीसी कोट्यातील आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. लातूरच्या रेणापुरात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून 35 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. वागंदरी गावामध्ये जात मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी तरुणाच्या कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेतली आहे. आमच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको, ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ताकदीने लढणार असा निर्धार मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. आता आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई सुरू झाली आहे असं देखील भुजबळ म्हणाले. मराठा समाजासाठी दररोज नवीन घोषणा केली जाते. फक्त दहशत आणि दादागिरी हे काय चाललंय असा प्रश्न भुजबळांनी विचारलाय. 18 पगड जातीची एकजूट आम्ही सोडणार नाही असं भुजबळ म्हणाले. आरक्षण मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिलाय. 2 लाख कुणबी सर्टिफिकेट देण्यात आली तेव्हा आम्ही गप्प बसलो असं भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला 25,000 कोटी आणि ओबीसी मंडळाला 5,000 कोटी हा काय न्याय आहे का असा सवालही भुजबळांनी विचारलाय. 50% आरक्षणात जास्तीत जास्त मराठा समाज होता. केवळ मराठा समाजाला 10% आरक्षण वेगळं दिलंय असं छगन भुजबळ म्हणाले. मराठा समाजाला 10% आरक्षण नकोय का, ते रद्द करायचंय का असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय. आरक्षण मिळूनही मराठा समाजाला ओबीसीत घेण्यास दबाव निर्माण केला जातोय असा आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. राज्यात उद्रेक होतोय यावर कधीतरी बोला, मराठा नेत्यांनी यावर बोलायला हवं असं भुजबळ म्हणाले. तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये, आपल्याला लढायचं आहे असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केलंय. जीआरमुळे ओबीसी तरुणांच्या मनावर आघात होतोय. हा जीआर रद्द करा, नाहीतर पुढील परिणामांसाठी जबाबदार तुम्ही असाल असा इशारा हाकेंनी सरकारला दिलाय. महायुती सरकारनं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जो जीआर काढला तो कायद्याच्या चौकटीमध्ये बसणाराच आहे. त्यामुळे ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. मराठा आरक्षणाला जर मंत्रिमंडळातले मंत्रीच विरोध करत असतील तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं आमदार शशिकांत शिंदे म्हणालेत. सरकारमध्ये एकवाक्यता नाही, त्यांनी फक्त 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप देखील शिंदेंनी केलाय. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिलाय. याबाबतचं पत्र आमदार धनंजय मुंडे यांनी फडणवीसांना पाठवलंय. मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद स्टेटनुसार जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.